वर मी अजिबात विश्वास ठेवू शकत नाही। माझ्या कॅबिन मध्ये आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या फाईल्स आहेत। कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल चोरणाऱ्या प्रियाला अर्जुन पकडणार ठरलं तर मग मालिकेत नेमकं काय घडणार तर मंडळी चला मग जाणून घेऊया। कशावरून तन्वी तीच फाईल शोधायला आली नसेल। नमस्कार मंडळी, मजेत ना? आशा करतो मजेत असाल। आपण पाहता टकाटक फिल्मी अस्सल मराठी वाहिनी। ठरलं तर मग मालिकेत सध्या साक्षीने केलेले सर्व आरोप स्वतःच्या अंगावर घेऊन चैतन्यने अर्जुनला निर्दोष मुक्त केल्याचा सिक्वेन्स चालू आहे। अर्जुन आणि चैतन्य एकमेकांचे लहानपणापासून मित्र असतात। दोघांमध्ये प्रचंड घट्ट मैत्री असते, परंतु साक्षीच्या जाळ्यात अडकल्याने मध्यंतरीच्या काळात दोघांच्या मैत्रीत दुरावा निर्माण झाला होता। कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल अखेर साक्षीचा खोटारडेपणा समोर आल्यावर चैतन्य मित्राच्या बाजूने वळला। ही गोष्ट साक्षी शिकरेपर्यंत गेल्यावर ती पत्रकार परिषद घेऊन दोघांवर फसवणुकीचे गंभीर आरोप करते। साक्षीच्या आरोपांमुळे अर्जुनच्या कानावर प्रश्नचिन्ह निर्माण होतो। तो वकील असल्याने चौकशी समिती नेमण्यात येते। या चौकशीतून मुक्त झाल्याशिवाय अर्जुन मधुभाऊंच्या केस प्रकरणात कोणतीही कठोर भूमिका घेऊ शकत नव्हता। सर लवकर इकडे या सर। त्यामुळे सुभेदारांची मोठी कोंडी झाली होती। आपल्याला लहानपणापासून खंबीरपणे साक्ष देणाऱ्या मित्राला या प्रकरणात उगाच गोवलं गेलंय याची पुरेपूर जाणीव चैतन्याला असते। इथे आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल होती। त्यामुळे चैतन्य एक वेगळी पत्रकार परिषद घेऊन अर्जुनचा साक्षी शिकरे प्रकरणाशी काहीही संबंध नाही असं जाहीरपणे सांगतो। आशीर्वाद मिळेल त्यांच्या सहमतीने मी आणि हे मित्राने केलेला एवढा मोठा त्याग पाहून अर्जुन सह सायलीचे डोळे पाणावतात। सगळे चैतन्याचे कौतुक करत असतात। यावेळी सुभेदारांकडे रविराज किल्लेदार देखील उपस्थित असतात। आता येत्या काळात सायली आपल्या डायरीत मनातल्या भावना लिहित असल्याचं पाहावयास मिळणार आहे। कधी एकत्र होऊ शकू? यामध्ये ती पूर्ण आजी आमचं नातं स्वीकारतील का असा विचार करून स्वतःच लाजत अन हसत असते। तर दुसरीकडे प्रिया काही करून अर्जुन सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं भांड सर्वांसमोर उघड करायचं ठरवते। अरे पण अर्जुन मी यार खूप भूक लागली मला अचानकच। आपण ना थेट अर्जुनच्या ऑफिस मध्ये पोहोचते। अर्जुनच्या नकळत प्रिया ऑफिसची किल्ली चोरते। यावेळी अर्जुन फोनवर बोलत असतो। तो आणि चैतन्य बाहेर जाणार असतात। समोरच्या कॅफे मध्ये जाऊ आणि पास्ता खाऊ। त्यावेळी अर्जुन प्रियाला तू केबिनच्या बाहेर जा, मी ऑफिस मध्ये नसताना माझ्या केबिन मध्ये थांबलेला मला आवडत नाही असं तो तिला स्पष्टपणे सांगतो। तन्वी निघतेस ना? अर्जुनने बाहेर जाताच प्रिया चोरलेल्या चावीच्या आधारे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या फाईलची शोधाशोध करते। एवढ्यात अर्जुन चैतन्य परत येतात। ते काय ना, मी इथे नसताना माझ्या कॅबिन मध्ये कोणीही असलेलं मला आवडत नाही। केबिन मध्ये शोधाशोध करणाऱ्या प्रियाला अर्जुन लांबूनच पाहतो असं पाहावयास मिळत आहे। मी तुम्हालाच फोन करणार होतो ऍक्च्युली। आता अर्जुन फाईल चोरणाऱ्या प्रियाला रंगेहात पकडणार की प्रिया दरवेळीप्रमाणे खोटं बोलून निसटणार हे आपणास आगामी भागात पाहावयास मिळणार आहे। तर मंडळी, प्रियाला अर्जुन हा रंगेहात पकडणार का? तर प्रिया कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल मिळवणार का? हे कमेंट करून जरूर कळवा। कॅबिन मध्ये आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या फाईल्स आहेत। कशावरून तन्वी तीच फाईल शोधायला आली नसेल। व टकाटक फिल्मी वाहिनीला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। नवनवीन अपडेटसाठी बेल आयकॉनला प्रेस करा। तुमची व तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या। जय महाराष्ट्र।